पोस्ट गुणोरे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनियमित 3 फेज वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरणाकडे लेखी निवेदन देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अपुऱ्या आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेती आणि व्यावसायिक कामांना फटका बसतो आहे। दिवसा वीज मिळते तर कधी रात्री केवळ 2 ते 3 तासच वीज पुरवठा असतो आणि त्यामुळे पाणी उपसा वेळेवर न झाल्याने शेतीचं मोठं नुकसान होतं आहे, तर घरगुती वीज पुरवठा विस्कळीत होतो आहे। रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत असून त्यांची सुरक्षितता धोक्यात येते आहे। आणि यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, दिनेश बाबर, ग्रामपंचायत सदस्य संपत गाडीलकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडीलकर आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। आज गाडीलगाव येथील सर्व शेतकरी MSCB मध्ये आपले प्रश्न घेऊन आलेले होते। गेली 4 वर्षांपासून गाडीलगाव येथील शेतकऱ्यांची विजेविषयीची फार मोठी समस्या आहे। त्यांना अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्यांच्या शेतीमालाची भरपूर प्रमाणात हानी होत आहे। 4 वर्षापासून सातत्याने हे सर्व तरुण शेतकरी बांधव MSCB मध्ये पाठपुरावा करत आहेत। तर आता या ठिकाणी आम्ही अभियंत्यांना भेटलो, हातोळकर साहेबांना, तर त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की पूर्ण क्षमतेने तुम्हाला वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि त्या पद्धतीने त्यांनी काही ठिकाणी फोन करून आपल्या खालच्या लोकांना सूचना पण दिलेल्या आहेत। आणि निश्चितपणे आपण अपेक्षा ठेवू की आता गाडीलगाव आणि गुणवरे दोन्ही गावांची विजेची समस्या सुटण्यासाठी मदत होईल। भविष्य काळामध्ये सुद्धा MSCB कडून जास्त क्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी जवळ सबस्टेशनमध्ये योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशा पद्धतीचं आश्वासन साहेबांनी आज सर्व शेतकरी बांधवांना दिलेलं आहे। आज पारनेर या ठिकाणी कार्यकारी उपाअभियंता हातोळकर साहेबांकडे गाडेगाव आणि पंचक्रोशीतील 30 ते 40 लोक सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे गेली 4 वर्षापासून होत असलेली विजेची त्याचप्रमाणे जे आहेत सर्व शेतकऱ्यांचे जे पाणी आहे, भरणं आहे, ते होत नाही। गेल्या 4 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे। तरी त्यांनी आम्हाला गुणवरे गाडीलगाव 5-5 तास देण्याची साहेबांनी आम्ही निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे त्यावर सोल्युशन देऊ असं सांगितलं। तर साहेबांना आम्ही एवढं सांगितलं की या वर्षी आम्ही आलोय, पुढच्या वर्षी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे। कारण दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आमचा जे शेतमाल आहे हातातून जातोय दरवर्षी, त्यामुळे आमचं नुकसान होते। तरी आम्ही पुढच्या वर्षी आंदोलन करण्याचा विचार केला आहे। सध्या आपल्या जवळ सबस्टेशन मधून जो आमचा गुणवरे जी फिडर निघतो तो ओव्हरलोडेड आहे। मागच्या वर्षी पण आपण त्याला गुणवरेला आणि गाडीलगावला टॅप देऊन टॅप सोडून एकदा गुणवरे एकदा गाडीलगाव अशा पद्धतीने आपण लाईट देत होतो। तर यावर्षी पण आपण तो प्रकार चालू केलेला आहे, परंतु जी शेतकऱ्यांची मागणी आहे की एकाच दिवसामध्ये दोघांना पण 5-5 तास देण्यात यावे, तर आम्ही त्या गोष्टीचा विचार करू आणि सबस्टेशनची टेक्निकल घेऊन तसं योग्य असलं त्या पद्धतीने आपण चालू करू। आणि तुम्हाला शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने व्यवस्थित लाईट मिळेल त्यासाठी संपूर्ण प्रयत्न महावितरण करणार। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।